राजस्थानच्या जैसलमेर आणि पोखरणमध्ये पाकिस्ताननं हल्ला केला, मात्र हा हल्ला अयशस्वी झालेला आहे। आणि जे ड्रोन हल्ले करण्यात आले होते यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं या सगळ्या ड्रोन्सना हाणून पाडलेला आहे, खाली पाडलेला आहे। आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आज पोखरण सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। पोखरण कशा पद्धतीने बंद आहे, पोखरण शहर आहे, याच ठिकाणी अणुबॉम्बची चाचणी सुद्धा झाली होती आणि आता आपण ही सगळी दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने आता पोखरण जे ते सुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणची ही सगळी जी दृश्य आहे ती आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने पोखरणचा जो संपूर्ण मार्केटचा परिसर आहे तो सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। आणि याच ठिकाणी आज संध्याकाळपासून ब्लॅकआउट सुद्धा होणार आहे आणि पोलिसांचे जे पथक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठिकठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। जे लोक आहेत त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत झालेली आहे आणि भारत माता की जयचे नारे सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत। काल आपण पाहिलं की जैसलमेर पोखरणमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला, ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यानंतर हा हल्ला अपयशी झाला, सगळे ड्रोन पाडण्यात आले आणि ब्लॅकआउटचा आता जो कालावधी आहे तो मात्र 2 तासांनी वाढवण्यात आलेला आहे आणि नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। हे सगळी दृश्य आपण पाहतोय। पोखरणचा हा संपूर्ण मार्केट परिसर आहे आणि या ठिकाणची जेवढी दुकानं आहेत ती आता पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत। आणि पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर काल रात्री पाकिस्तानने जैसलमेर पोखरण येथील लष्करी ठिकाणांवर हा ड्रोन हल्ला केला होता, मात्र भारतीय सैन्याने हा हल्ला पूर्णपणे अयशस्वी करून टाकला आणि यशस्वीपणे हे सगळे जे ड्रोन आहेत ते सुद्धा हाणून पाडले। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जी पोलिसांची व्हॅन आहे पेट्रोलिंग करणारी ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसते आणि हा संपूर्ण परिसर आपण आपल्या गाडीतून दाखवतोय TV9च्या प्रेक्षकांना की कशा पद्धतीचं वातावरण सध्या सीमावर्ती भागामध्ये आहे। आणि भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज सुद्धा काही घटना या ठिकाणी घडू शकतात असे कयास लगावले जात आहेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी सायरन सुद्धा वाजवले जाणार आहेत। आणि हे सायरन वाजवल्यानंतर नागरिकांनी आपल्या घरातच राहावं, कुठल्याही पद्धतीची लाईट त्यांनी पेटू नये, मेणबत्ती पेटू नये असं सुद्धा आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। पोलीस गस्त घालताना सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी जो बंदोबस्त आहे तो सुद्धा आता या संपूर्ण परिसरामध्ये तैनात झाल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। आणि आज रात्री नेमकी परिस्थिती काय असणार आहे याकडे सुद्धा सगळ्या राजस्थान पोलिसांचं, त्यासोबतच आर्मी इंटेलिजन्सचं आणि भारतीय वायुदलाचं, त्यासोबतच नेव्हीचं लक्ष लागून असणार आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, राजस्थान।